मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्रित येणार का? तर आता जर हे खरं ठरलं तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4,000 रुपयांची आर्थिक मदत ही वितरित केली जाणार आहे. पण सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे, सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यात पैसे कधी येऊ शकतात. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी अनेक शेतकऱ्यांना माहितीच नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये एवढी आर्थिक मदत ही दिली जाते. ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. याशिवाय केंद्र सरकारच्या PM किसान या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 12,000 रुपयांचा लाभ मिळतो. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे 9वा आणि 10वा हप्ता कधी मिळणार? मित्रांनो, आतापर्यंत या योजनेचे अनेक हप्ते हे यशस्वीरित्या वितरित केले गेले आहेत. परंतु यामध्ये आता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. मात्र काही वेळा लाभार्थी पडताळणी, KYC प्रक्रिया, आधार लिंकिंग, बँक खात्यांमधील त्रुटी आणि प्रशासकीय कारणांमुळे या हप्त्यांच्या वितरणाला विलंब देखील झालेला आहे. याच कारणामुळे अनेक शेतकरी विचारत आहेत की जर 9वा हप्ता उशिरा आला तर 10वा हप्ता त्याच्यासोबतच दिला जाईल का? हा देखील या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न असून आणि इथेच विशेष अधिक महत्त्वाचा हा प्रश्न देखील बनतो. सध्या सोशल मीडिया, व्हॉट्सॲप आणि विविध यूट्यूब चॅनल्सवर अशी चर्चा सुरू आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जो आहे तो एकत्रित दिला जाऊ शकतो. त्यामुळे अनेक शेतकरी देखील 4,000 रुपये मिळण्याची अपेक्षा करत आहेत. तर परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जोपर्यंत शासनाकडून अधिकृत घोषणा, शासन निर्णय किंवा अधिकृत आदेश जारी होत नाही तोपर्यंत कोणतीही तारीख किंवा रक्कम तुम्ही निश्चित मानू नका. होय, काही सरकारी योजनांमध्ये पूर्वी प्रलंबित हप्ते एकत्रित वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे अशी शक्यता पूर्णपणे नाकारता देखील येत नाही. पण सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार शासनाने 9वा आणि 10वा हप्ता एकत्रित देण्याची कुठलीही घोषणा केलेली नाही. म्हणून सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत अपडेटची तुम्ही वाट पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे. आता इथे अनेक शेतकरी एक मोठी चूक करतात. त्यांना वाटतं की सरकारने पैसे पाठवले नाहीत, पण प्रत्यक्षात अनेक वेळा हप्ता अडकण्याचे कारण लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये देखील असते. म्हणून तुमच्या खात्यात पुढील हप्ता यावा यासाठी काही गोष्टी तपासणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम तुमची KYC प्रक्रिया पूर्ण असणे देखील गरजेचे आहे. आणि दुसरे म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक करणे देखील तितकेच महत्त्वाचे या ठिकाणी ठरते. त्यामुळे आणि तिसरा आणि महत्त्वाचा म्हणजे तुमच्या जमिनीची नोंद ही योग्य आणि अद्ययावत असणे देखील गरजेचे आहे. तरच तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे वितरण हे राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल. आता प्रश्न आहे की पुढे काय होऊ शकते? तर आता राज्य सरकारकडून निधी उपलब्धता, लाभार्थी पडताळणी आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्त्यांचे वितरण हे तुम्हाला केले जाऊ शकते. जर शासनाने प्रलंबित हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेतला तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी ही 4,000 रुपयांची जी रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहे. तुमच्या मते 9वा आणि 10वा हप्ता एकत्रित मिळायला हवा का? तसेच तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात
हे देखील कमेंटमध्ये सांगणे तितकेच गरजेचे आहे, जेणेकरून तुमची देखील माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या माहितीच्या आधारे आपण राज्य शासनाला देखील या ठिकाणी रिक्वेस्ट करू शकतो. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा, कारण आता महत्त्वाच्या सरकारी योजना व शेतकरी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि इतर कोणताही तुमचा प्रश्न असेल तरी देखील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.